की जय। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम जय जय श्रीराम। जय श्री राम जय जय श्रीराम। बाळ गंगाशिव कावड यात्रेचे डहाणू उत्स्फूर्त स्वागत, भाविकांसाठी स्नेहभोजन आणि अल्पपहाराची सेवा। विश्व हिंदू परिषद डहाणू आणि बजरंग दल डहाणू प्रखंड यांच्या वतीनं आयोजित बाळ गंगा शिव कावड यात्रा बोईसर येथून डहाणूच्या दिशेने निघाली। या कावड यात्रेचे डहाणू शहरात धार्मिक उत्साहात स्वागत करण्यात आले। कावड यात्रेतील भाविकांचे डहाणू पारनाका येथील श्री गजानन मंदिर परिसरात स्वागत करण्यात आले। यावेळी भाविकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। धार्मिक भावना जपत भाविकांची सेवा करण्यासाठी आयोजक आणि कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले होते। तसेच ज्येष्ठ नागरिक संस्थेजवळ सुनील जयस्वाल यांच्या वतीने कावड यात्रेतील भाविकांसाठी पोहे, नाश्ता, बिस्किटची व्यवस्था करण्यात आली। भाविकांना अल्पपहार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। कावड यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांचे स्वागत केले। सेवा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला। भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। धार्मिक उत्सव केवळ श्रद्धेपुरता मर्यादित न राहता सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे ठरावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आज का दिन रविवार और बजरंग दल विश्व हिंदू परिषद के तरफ से कावड़ यात्रा का आयोजन बोईसर से होते हुए संजान महादेव मंदिर तक जाएगी और आज इधर गजानन मंदिर के इस सानिध्य में कावड़ यात्रियों के लिए महाप्रसाद का आयोजन किया है और सभी कावड़ यात्रियों को यहाँ महाप्रसाद लेके थोड़ा आराम करके आगे के लिए वो प्रस्थान करेंगे। हर साल इसी प्रकार का कार्यक्रम होता है और विश्व हिंदू परिषद बजरंग दल की तरफ से ये कार्यक्रम का आयोजन किया जाता है।